ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 3. राजा कल्माशपादाची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 3 अध्यायामध्ये सूत मुनी पुढे सांगतात. सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. शिकारीसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले. म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली. पुढे वसिष्ठ ऋषी राजाच्या भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलावले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतले. परंतु त्यांची पट्टराणी मदयंती हिने राजाला तसे करण्यापासून परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माशपाद असे नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माशपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले. म्हणून त्याच्या पत्नीने म्हणजेच ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा जेव्हा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. हे ऐकून त्यांना दुःख झाले. या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे राजाची भेट गौतम ऋषींशी होते. राजाने त्यांना आपले सर्व दुःख सांगितले आणि यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी राजाला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्य प्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची सर्व हकीकत सांगितली. गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपाद श्री क्षेत्र गोकर्ण येथे गेला. तिथे जाऊन त्याने मनापासून शिव आराधना केली आणि तो ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व शेवटी शिवलोकी गेला. ओम नमः शिवाय.